तर विद्यार्थ्यांनो, एका नव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचे स्वागत आहे. या सुपर क्लासमध्ये आपण तलाठी भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे असणारे जनरल नॉलेजचे जी के क्वेश्चन्स कव्हर करणार असल्या कारणास्तव सर्वांनीच या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे. तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या. केल्याच्या नंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून जरूर घ्यायचं आहे. सुपर क्लासला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न विद्यार्थ्यांनो आपल्या समोर या ठिकाणी असा आहे. प्लासीच्या लढाईमध्ये खालीलपैकी कोणाचा पराभव झालेला आहे? प्लासीच्या लढाईमध्ये खालीलपैकी कोणाचा पराभव झाला होता? तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 3 राहील सिराज उद्दौला याचा जो पराभव आहे प्लासीच्या लढाईमध्ये झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील पहिला समुद्र लाटापासून वीज निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्रातील सर्वात पहिला समुद्री लाटापासून वीज निर्मितीचा प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. घारापूर या ठिकाणी सर्वात पहिला समुद्र लाटापासून वीज निर्मिती प्रकल्प स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. किती वर्षाखालील मुलांना कारखान्यामध्ये काम करण्यास बंदी आहे ते सांगायचं आहे. किती वर्षाखालील मुलांना कारखान्यामध्ये काम करण्यास बंदी आहे? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 राहील. 14 वर्षाखालील मुलांना कारखान्यामध्ये काम करण्यास बंदी दिलेली आहे. पाहूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणाकोणाचा कार्यकाळ हा राष्ट्रपती यांची मर्जी असेपर्यंत असतो? खालीलपैकी कोणाकोणाचा कार्यकाळ राष्ट्रपती यांची मर्जी असेपर्यंत असतो? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 राहील. राज्यपाल, मंत्रिमंडळ, महान्यायवादी या सर्वांचा जो कार्यकाळ आहे राष्ट्रपती यांची मर्जीपर्यंत असतो. पुढचा प्रश्न पाहूया. वोटिंग मशीनचा वापर सर्वप्रथम कोणत्या वर्षी करण्यात आलेला होता? वोटिंग मशीनचा वापर सर्वप्रथम भारतामध्ये कोणत्या वर्षापासून झालेला आहे? तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. 1999 वर्षापासून वोटिंग मशीनचा सर्वप्रथम भारतात वापर करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. शिक्षक दिन म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचा जन्मदिवस साजरा केला जात असतो? शिक्षक दिन म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचा जन्मदिवस साजरा केला जातो? तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जात असतो. पाहूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या गवतापासून सुगंधी व औषधी तेल काढले जाते ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणत्या गवतापासून सुगंधी तसेच औषधी तेल काढले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 राहील. रोसिग नावाचे जे गवत असते त्या गवतापासून सुगंधी तसेच या ठिकाणी पाहून घ्या की सुगंधी तसेच विद्यार्थ्यांनो औषधी तेल काढले जात असते. पुढचा प्रश्न पाहूया. कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजन यांच्या संमिश्राला काय म्हटले जात असते? कार्बन मोनॉक्साईड तसेच हायड्रोजन यांच्या संमिश्राला काय म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थ्यांनो वॉटर गॅस असे कार्बन मोनॉक्साईड तसेच हायड्रोजन यांच्या संमिश्र असं म्हटले जाते. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी गौतम बुद्धांनी कोणत्या झाडाखाली 49 वर्ष तपस्या केलेली होती? गौतम बुद्धांनी खालीलपैकी कोणत्या झाडाखाली 49 वर्ष तपस्या केलेली आहे? तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 4 राहील. पिंपळाच्या झाडाखाली गौतम बुद्धांनी जे आहे 49 वर्षे तपस्या केलेली होती. तलाट्यावर नियंत्रण कोणता व्यक्ती ठेवत असतो? तलाट्यावर नियंत्रण खालीलपैकी कोणता व्यक्ती ठेवतो? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 3 योग्य राहील. मंडळ अधिकारी हा जो व्यक्ती आहे तलाट्यांवर नियंत्रण ठेवत असतो. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणकोणते रोग हे संसर्गजन्य रोग आहेत ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणकोणते रोग संसर्गजन्य आहेत? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. विद्यार्थ्यांनो गजकर्ण तसेच इसब हे दोन्ही रोग संसर्गजन्य आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. चंद्र पृथ्वी प्रदर्शना घालण्याचा मार्ग खालीलपैकी कोणता आहे ते सांगायचं आहे. पृथ्वीला चंद्र हा प्रदर्शन घालण्याचा मार्ग खालीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. विद्यार्थ्यांनो लंब वर्तुळाकार जे आहे चंद्र हा पृथ्वीला प्रदर्शन घालण्याचा मार्ग येतो. पुढचा प्रश्न पाहूया. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 4 योग्य राहील. क्षेत्रफळाच्या दृष्टीने जो आहे अहमदनगर महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे. पुढचा प्रश्न पाहूया. अब्राहम लिंकन यांनी खालीलपैकी कशाची सर्वात सोपी व्याख्या केलेली आहे? अब्राहम लिंकन यांनी खालीलपैकी सर्वात सोपी कशाची व्याख्या केली होती? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. लोकशाहीची सर्वात सोपी व्याख्या अब्राहम लिंकन यांनी केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खालीलपैकी कोणत्या पक्षाची स्थापना केली होती? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खालील
खालीलपैकी कोणत्या पक्षाची स्थापना केली होती? ऑप्शन क्रमांक 2 राहील स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणत्या वृक्षाला पानापूर्वीच फुले येतात ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणत्या वृक्षाला पानापूर्वीच फुले येतात? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील देवदार हा एक असा वृक्ष आहे ज्या वृक्षाला पानापूर्वीच फुले येत असतात. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणकोणत्या फळापासून अजीवनसत्व भरपूर प्रमाणात प्राप्त होते? खालीलपैकी कोणकोणत्या फळामध्ये अजीवनसत्व भरपूर प्रमाणात असते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. पपई, दूध तसेच गाजर या सर्व घटकांमध्ये अजीवनसत्व मोठ्या प्रमाणात असते. आकाशवाणी ही प्रसिद्ध कविता खालीलपैकी कोणत्या व्यक्तींची आहे? आकाशवाणी ही प्रसिद्ध कविता खालीलपैकी कोणी लिहिलेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 राहील. रवींद्रनाथ टागोर यांनी आकाशवाणी ही प्रसिद्ध कविता लिहिलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. दमणगंगा ही नदी खालीलपैकी कोणत्या भागातील अति उत्तरेकडील नदी आहे ते सांगायचं आहे. दमणगंगा ही नदी खालीलपैकी कोणत्या भागाकडील अति उत्तरेकडील नदी आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. कोकण भागाकडील अति उत्तरेकडील नदी म्हणजेच दमणगंगा आहे. पुढचा प्रश्न पाहूया. शक्तिस्थळ या नावाने खालीलपैकी कोणाच्या समाधीस्थळास ओळखले जात असते? शक्तिस्थळ या नावाने खालीलपैकी कोणाच्या समाधीस्थळास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. इंदिरा गांधी यांच्या समाधीस्थळाला शक्तिस्थळ म्हटले जाते. पुढचा प्रश्न पाहूया. गावचा प्रथम नागरिक असे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस म्हणतात ते सांगायचं आहे. गावचा प्रथम नागरिक खालीलपैकी कोणास म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य राहील. गावचा प्रथम नागरिक असे सरपंच यांना म्हटले जात असते. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी भूविकास बँक खालीलपैकी दीर्घकालीन मुदतीचं कर्ज पुरवठा कोणाला करत असते? भूविकास बँक खालीलपैकी कोणाला दीर्घकालीन मुदतीचा कर्ज पुरवठा करते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. शेतकऱ्यांना भूविकास बँक दीर्घकालीन मुदतीचा कर्ज पुरवठा करत असते. पुढचा प्रश्न पाहूया. ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणाची असते ते सांगायचं आहे. ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणाची असते? ऑप्शन क्रमांक 2 राहील. सरपंच यांची ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी असते. पुढचा प्रश्न पाहूया. संविधानाची प्रस्तावना म्हणजेच खालीलपैकी काय असते ते सांगायचं आहे विद्यार्थ्यांनो. संविधानाची प्रस्तावना म्हणजे खालीलपैकी काय आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. संविधानाची प्रस्तावना म्हणजेच सरनामा असतो. वेरूळ डोंगर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते ते सांगायचं आहे. वेरूळ डोंगर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये वेरूळ डोंगर स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारताची जनसंख्या 121 कोटी कोणत्या जनगणनेनुसार होती ते सांगायचं आहे. भारताची जनसंख्या 121 कोटी खालीलपैकी कोणत्या जनगणनेनुसार होती? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. 15व्या जनगणनेनुसार भारताची जनसंख्या 121 कोटी होती. पुढचा प्रश्न पाहूया. सतीची चाल बंद करणारा गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होता ते सांगायचं आहे विद्यार्थ्यांनो. सतीची चाल बंद करणारा गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होता? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. विल्यम बेंटिंक हा गव्हर्नर जनरल सतीची चाल बंद करणारा आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारताच्या महालेखा परीक्षकाची नियुक्ती खालीलपैकी कोण करत असते? भारताच्या महालेखा परीक्षकाची नियुक्ती खालीलपैकी कोण करते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. राष्ट्रपती हा जो व्यक्ती आहे महालेखा परीक्षकाची नियुक्ती करत असतो. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी डायबिटीज या नावाने खालीलपैकी कोणत्या रोगास ओळखले जात असते? डायबिटीज नावाने खालीलपैकी कोणत्या रोगाला ओळखतात? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. मधुमेह रोगाला डायबिटीज या नावाने देखील ओळखले जाते. पुढचा प्रश्न पाहूया. पंचगंगा ही नदी एकूण किती उपनद्यांच्या संगमापासून तयार झालेली आहे? पंचगंगा नदी एकूण किती उपनद्यांच्या संगमापासून तयार झाली आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. एकूण 5 उपनद्यांच्या संगमापासून पंचगंगा नदी तयार झालेली आहे. वर्धा या नदीची महाराष्ट्रातील लांबी एकूण किती किलोमीटरची आहे ते सांगायचं आहे. वर्धा नदीची महाराष्ट्रातील लांबी एकूण किती किलोमीटरची आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 455 किलोमीटर एवढी वर्धा नदीची महाराष्ट्रातील लांबी आहे. तर पाहूया पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांनो काय आहे. 14 तळ्याचे पाणी पिण्याचा हक्क दलितांना आहे असा निर्णय खालीलपैकी कोणत्या न्यायालयाने दिलेला होता? 14 तळ्याचे पाणी पिण्याचा हक्क दलितांना आहे असा निर्णय खालीलपैकी कोणत्या न्यायालयाने दिला होता? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. मुंबई उच्च न्यायालयाचे आहे विद्यार्थ्यांनो. 14 तळ्याचे पाणी पिण्याचा हक्क दलितांना आहे असा निर्णय दिलेला होता.
पुढचा प्रश्न पाहूया. झाशीची राणी खालीलपैकी कोणापासून प्रभावित झाल्या होत्या ते सांगायचं आहे. झाशीची राणी खालीलपैकी कोणापासून प्रभावित झाल्या होत्या? ऑप्शन क्रमांक 3 राहील छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून झाशीची राणी यांनी प्रभावित झालेल्या होत्या. पुढचा प्रश्न पाहूया. बेकिंग सोड्याचा उपयोग खालीलपैकी काय बनवण्यासाठी केला जात असतो? बेकिंग सोड्याचा उपयोग खालीलपैकी काय बनवण्यासाठी केला जातो? ऑप्शन क्रमांक 2 राहील केक बनवण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर केला जात असतो. पुढचा प्रश्न पाहूया. वेळवंडी नदीवर स्थित असलेले भाटकर धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते? वेळवंडी नदीवर स्थित असलेले भाटकर धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 2 राहील ठाणे जिल्ह्यामध्ये वेळवंडी नदीवर स्थित असलेले भाटकर धरण स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. हेळवाक हे प्रसिद्ध धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? हेळवाक हे प्रसिद्ध धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधले आहे? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 3 राहील कोयना नदीवर हेळवाक हे प्रसिद्ध धरण बांधण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. ज्ञानाचे अथांग महासागर असे कोणाला म्हटले जात असते? ज्ञानाचे अथांग महासागर खालीलपैकी कोणास म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ज्ञानाचे अथांग महासागर म्हटले जाते. पुढचा प्रश्न पाहूया. कावीळ हा रोग खालीलपैकी कोणत्या स्त्रीला अतिशय घातक असतो? कावीळ रोग खालीलपैकी कोणास अतिशय घातक असतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील गरोदर स्त्रीला कावीळ हा जो रोग आहे अतिशय घातक असतो. चंद्रयान 3 कोणत्या रॉकेटद्वारा यशस्वीपणे लॉन्च करण्यात आले आहे? चंद्रयान 3 खालीलपैकी कोणत्या रॉकेटद्वारा यशस्वीपणे लॉन्च करण्यात आले आहे? ऑप्शन क्रमांक 3 राहील LVM या रॉकेटद्वारा जे आहे चंद्रयान 3 यशस्वीपणे लॉन्च झालेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. चंद्रयान 3 मोहिमेला एकूण किती कोटी रुपयाचा खर्च आलेला आहे? चंद्रयान 3 मोहिमेला एकूण किती कोटींचा खर्च आला आहे? ऑप्शन क्रमांक 4 राहील 615 कोटीचा खर्च चंद्रयान 3 मोहिमेस आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. चंद्रयान 3 हे एकूण किती दिवस पृथ्वीला परिभ्रमण करणार आहे? चंद्रयान 3 एकूण किती दिवस पृथ्वीला परिभ्रमण करणार आहे? ऑप्शन क्रमांक 3 राहील एकूण 22 दिवस चंद्रयान 3 हे पृथ्वीला परिभ्रमण करणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. चंद्रयान 3चे नेतृत्व खालीलपैकी कोणती महिला व्यक्ती करत आहेत? चंद्रयान 3चे नेतृत्व खालीलपैकी कोण करत आहे? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 1 योग्य राहील ऋतू श्रीवास्तव यांनी चंद्रयान 3चे नेतृत्व करत आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी चंद्रयान 3 एकूण किती किलोचे आहे ते सांगायचं आहे. चंद्रयान 3चे एकूण वजन हे किती किलोग्रामचे आहे? ऑप्शन क्रमांक 3 राहील 3900 किलोग्राम एवढे चंद्रयान 3चे वजन आहे. पुढचा प्रश्न पाहूया. चंद्रयान 3 मधील रोव्हरचे नाव खालीलपैकी वजन किती किलोचे आहे ते सांगायचं आहे. चंद्रयान 3 मधील रोव्हरचे वजन एकूण किती किलोग्रामचे आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील 26 किलोचे चंद्रयान 3 मधील रोव्हरचे वजन आहे. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी चंद्रयान 3 मध्ये प्रज्ञान नाव खालीलपैकी कोणाचे आहे? चंद्रयान 3 मध्ये प्रज्ञान नाव खालीलपैकी कोणाचे आहे? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 राहील. या ठिकाणी रोवरचे नाव चंद्रयान 3 मध्ये प्रज्ञान असे ठेवण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. चंद्रयान 3 मध्ये एकूण किती दिवसानंतर चंद्रावर लँडिंग करणार आहे ते सांगायचं आहे. चंद्रयान 3 हे एकूण किती दिवसानंतर चंद्रावर लँडिंग करणार आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील एकूण 40 दिवसानंतर चंद्रयान 3 हे चंद्रावर लँडिंग करणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. श्रीहरिकोटा येथून खालीलपैकी कोणकोणते चंद्रयान मिशन लॉन्च करण्यात आलेले आहे? श्रीहरिकोटा या ठिकाणून खालीलपैकी कोणकोणते चंद्रयान मिशन लॉन्च झालेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 राहील चंद्रयान 1, चंद्रयान 2, चंद्रयान 3 हे सर्व चंद्राचे मिशन श्रीहरिकोटा येथून लॉन्च करण्यात आलेले आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. चंद्रयान 3 ज्या दिवशी लॉन्च झाले त्या दिवशी खालीलपैकी कोणता वार होता? चंद्रयान 3 खालीलपैकी ज्या दिवशी लॉन्च झाले त्या दिवशी कोणता वार होता? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील विद्यार्थ्यांनो. चंद्रयान 3 ज्या दिवशी लॉन्च झाले त्या दिवशी शुक्रवार होता. पुढचा प्रश्न पाहूया. चंद्रयान 3 हे कोणत्या दिवशी चंद्राच्या कक्षेमध्ये प्रवेश करणार आहे? चंद्रयान 3 खालीलपैकी कोणत्या दिवशी चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणार आहे? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 3 योग्य राहील 5 ऑगस्ट या रोजी चंद्रयान 3 चंद्राच्या कक्षेमध्ये प्रवेश करणार आहे. तर विद्यार्थ्यांनो ही सुपर क्लास मला तर वाटते की आपल्या सर्वांनाच आवडलेली आहे आणि कारणास्तव त्या या सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी एक लाईक एक कॉमेंट नक्कीच करायचं आहे. चॅनलवर तुम्ही जर नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या अशाच प्रकारचे व्हिडिओज किंवा सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी. तर मिळतो कोणा स्पेशल आणि फ्रेश